तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरांचेही बोंधू खराशी फोन झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलेला, ज्यावर सुषमा अंधारेंनी आता पलटवार केलाय. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमनबाई अमुक, दमनबाई तमुक, दमनबाई तुम्ही हे नाही केलं, दमनबाई तुम्ही ते नाही केलं. खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा. कुणीही असेल तर गय करू नका. अगदी माझ्या पक्षाच्या माणसाची सुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला माझ्या माणसांवर विश्वास आहे. पण तरीही तुम्ही चौकशी करा, त्यांची सुद्धा चौकशी करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर 13 कॉल अशा माणसाला जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून होत असतील आणि त्यात 21 मिनिटांचं संभाषण असेल तर हे गंभीर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.